नमस्कार। हा व्हिडिओ आहे उदगीरच्या शिबिराचा आणि मी अगोदर मंडळीच होते की मी त्या शिबिराचा पण व्हिडिओ टाकणार आहे। तर पहा मुलींना कशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तिथे करावी मुलींना तिथे फार छान संस्कार दिले गेले। 8 दिवसाचे हे शिबिर होते। मुली तिथेच राहणार, खाण्यापिण्याची राहण्याची पूर्ण व्यवस्था त्यांची केलेली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे मुली आलेल्या होत्या। आता हे सकाळचा 7 वाजल्याचा व्हिडिओ आहे। हवन झालेला आहे। पूर्ण देशाची मदार तुमच्यावर आहे आणि म्हणून एका गीतामध्ये असं म्हटलेलं आहे, या लाडक्या मुलीनो तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाच्या तुम्ही शिल्पकार, आई सदैव माना वंदा गुरुजनाना, जनी भावने आजच्या काळामध्ये मुलींना पण चांगले संस्कार देऊन घडवणं, त्यांना मोठ्या पदावर नेण्यासाठी त्यांना चांगलं शिक्षित करणं सुद्धा खूपच आवश्यक असतं आणि सर्व काही आहे पण संस्कार नाहीत मुलीकडे, मग त्याला काही अर्थ नसतं। इथं बौद्धिक शारीरिक सर्व काही त्यांना दिलं जात आहे। तर इथं अगोदर उठवलं जातं 5लाच, मग तिथून त्यांचा व्यायाम सुरू होतो। व्यायाम झाला की मग अंघोळ झाला की मग हवन यज्ञ झाल्यानंतर आता नाश्ता आणि नाश्ता झाल्यानंतर लगेच योगा कराटे जे काही आहे ते तुम्हाला ग्राउंड मध्ये आता दिसणार आहे। आता नाश्ता झाल्या मुली ग्राउंड मध्येच उतरणार आहेत। तर पहा, ओम शुभम भवतु कल्याणमस्तु, ओम शुभम भवतु कल्याणमस्तु, ओम शुभम भवतु कल्याणमस्तु। श्री रामचंद्र की, योगेश्वर श्री कृष्ण महाराज की, गुरुनानक महाराज की, श्री स्वामी दयानंद की, आर्य समाज, वेद की ज्योति, ओम का झंडा, श्रीमंतो, वैदिक ध्वनि। वैदिक अभिवादन। आता ग्राउंड मधली ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे। हा व्हिडिओ आहे समारोप दिवसाचा, म्हणजे शेवटच्या दिवसाचा। तर आता ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे। पहा, हे शिबिराचे समारोप कार्यक्रमाचे मी 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला रूपांतर करून दाखवणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप छान तुम्हाला पण वाटेल आणि खरंच अभिमान वाटेल की मुलीला इतकं छान शिकवलं जात आहे।
पुढे तर हा व्हिडिओ मी इथे संपवते. जास्त मोठा व्हायला नको म्हणून 2 भागात मी ग्राउंडमधली ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या